मेरठमध्ये सौरभ राजपूतला बायकोनं मारून तुकडे करून ड्रममध्ये कोंबलं, या गुन्ह्यानं अख्खा देश हादरला होता. तशीच भयानक घटना मुंबई जवळच्या मुंब्रा परिसरात घडली आहे. ही घटना ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. जिच्यावर प्रेम केलं, जिच्यावर विश्वास ठेवला, त्याच प्रियसीनं आपल्या प्रियकराला मृत्यूच्या दारात ढकललं आणि त्याचा मृतदेह एका मोठ्या ड्रममध्ये भरून गटारात फेकून दिला. ही कथा आहे अरबाज मकसूद अली खान या तरुणाची आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विश्वासघाताची. पती आणि भावासोबत मिळून तिनं कशा प्रकारे प्रियकराचा काटा काढला पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 3 ऑगस्ट 2026 रोजी अरबाज घरातून बाहेर पडला. तो दादरला कामासाठी जात असल्याचं त्यानं कुटुंबियांना सांगितलं होतं. मात्र त्या रात्री तो घरी परतलाच नाही. त्याचा मोबाईल फोन बंद लागला आणि कोणताही संपर्क झाला नाही. कुटुंबियानं सर्वत्र शोध घेतला पण काहीच माहिती मिळाली नाही. अखेर त्याच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सुरुवातीला हे प्रकरण साधं बेपत्ता व्यक्तीचं वाटत होतं, पण पोलिसांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. तपास सुरू झाला आणि अरबाजच्या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासण्यात आले. याच तपासातून पहिला मोठा धागा मिळाला. अरबाजचा मोबाईल शेवटचा वर्सोवा परिसरात सक्रिय असल्याचं समोर आलं. पोलिसांनी अरबाजच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी सुरू केली आणि त्यातून मेहजबीन शेख हे नाव समोर आलं. ती अरबाजची कथित प्रेयसी होती. मोबाईल लोकेशन डेटामधून धक्कादायक माहिती समोर आली. ज्यावेळी अरबाज वर्सोव्यात होता त्याच वेळी मेहजबीनही त्याच परिसरात उपस्थित होती. हा योगायोग नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि संशय अधिकच बळावला. मेहजबीनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला तिनं परस्पर विरोधी विधानं देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि घटनास्थळी तिची उपस्थिती या तांत्रिक पुराव्यांपुढे ती फारशी टिकू शकली नाही. अखेर तिनं संपूर्ण कट कबूल केला. मेहजबीननं सांगितलं की तिनं आपल्या पती हसन आणि भाऊ तारिक शेख यांच्या मदतीनं अरबाजला संपवण्याचा कट रचला होता. सुरुवातीला त्याच्याकडून पैसे उकळण्याचा उद्देश होता. पैशांच्या व्यवहाराच्या बहाण्यानं अरबाजला वर्सोव्यात बोलावण्यात आलं. मात्र अपेक्षित पैसे मिळाले नाहीत आणि वाद थेट हत्येपर्यंत जाऊन पोहोचला. आरोपींनी अरबाजचे हात बांधले आणि प्लास्टिकच्या पाईपनं त्याच्यावर बेदम मारहाण केली. मारहाण इतकी क्रूर होती की अरबाजचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका मोठ्या हिरव्या ड्रममध्ये कोंबण्यात आला आणि तो ड्रम मुंब्रा परिसरातील निर्जल नाल्यात टाकण्यात आला. मात्र गुन्हेगार कितीही चलाक असला तरी तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून सुटणं कठीण असतं. मोबाईल लोकेशन आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे मुंब्रा पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारिक शेख यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खून, गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या कटातील आणखी 2 आरोपी अजूनही फरार आहेत. मेहजबीनचा पती हसन आणि त्याचा साथीदार मुजम्मल पठाण यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. प्रेमाच्या नात्यातील विश्वासघात इतक्या क्रूर स्वरूपात समोर येईल याची कुणालाही कल्पना नव्हती. एकीकडे प्रेम, दुसरीकडे पैशांचा हव्यास आणि शेवटी थंड डोक्यानं आखलेला खून. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी डिजिटल पुरावे त्यांना वाचवू शकत नाही. कॉल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपास यांच्या मदतीनं पोलिसांनी एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणामागील भीषण सत्य उघड केलं. आता अरबाज मकसूद अली खान याला न्याय मिळावा आणि या कटात सामील असलेल्या प्रत्येकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच त्याच्या कुटुंबियाची आणि समाजाची अपेक्षा आहे. कारण प्रेमाच्या नावाखाली झालेला हा विश्वासघात फक्त एका व्यक्तीचा खून नाही तर नात्यांवरील विश्वासाचाही खून ठरतो. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.